अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणचा. मात्र अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलेला असता तरी देखील दादरच्या धारावीमधील प्रभाग क्रमांक 195 या संदर्भातले ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहे. धारावीमधील प्रभाग क्रमांक 195च्या निकालामध्ये ट्विस्ट असल्याचं बोललं जात आहे. मात्र लवकरच या संदर्भातली अधिकृत आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोतच. मात्र त्या पाठोपाठ येणारे धक्कादायक निकाल महायुती सेंचुरी करत असल्याचं पाहायला मिळतंय. मॅजिक फिगर गाठताना दिसतेय. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 225 जागांच्या आघाडीचे आणि विजयाचे निकाल सगळ्यात आधी लोकशाही मराठी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते आहे. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 137 मध्ये पटेल शमीर रमजान हे विजयी झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय. महापालिकांच्या रणधुमाळीतील महापालिकांचा सगळ्यात मोठा निकाल आपण पाहतोय. 136 मधून एमआयएमचे जमीर कुरेशी विजयी झालेले आहेत. जमीर कुरेशी यांना एकूण 14,921 मतं ही त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. तर दिव्यातला निकालही समोर आलेला आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. शैलेश मनोहर पाटील, स्नेहा अमर पाटील, दीपाली उमेश भगत आणि कमलाकर आदेश भगत विजयी झालेले आहेत. तर वॉर्ड क्रमांक 186 मध्ये पहिल्या फेरीत ठाकरे गटाच्या अर्चना शिंदे या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मुंबई मालाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 34 काँग्रेसचे उमेदवार हैदर असलम शेख हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आता आपण ढोकेंकडून प्रतिक्रिया घेऊया. आणखीन एक विजय. सुरुवातीपासून सांगत होतो की मागच्या वेळी काँग्रेसच्या 37 सीट्स ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये होत्या आणि यावेळी त्यापेक्षा चांगली कामगिरी अंतिम निकालापर्यंत असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या प्रकारचे गैरप्रकार करून सुद्धा ही निवडणूक आम्ही लढत होतो. आम्ही लोकांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढत होतो. मुंबईतल्या प्रश्नांवरती जर यांना तामिळनाडूचा तो अण्णामलई आणायची गरज पडते तर निश्चितच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे महायुतीच्या इथल्या स्थानिक नेत्यांचं फेल्युअर आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं हे फेल्युअर आहे की यांना मुंबईच्या निवडणुकीसाठी तामिळचा अण्णामलई आणावा लागतो. हे सगळ्यात मोठं अपयश आहे. तरी सुद्धा आम्ही नक्कीच यामिनी जाधव यांना ज्या वेळेला त्या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेलं आहे त्यावेळेची आपण दृश्य यावेळेला पाहतोय. सगळ्यात आधी यावेळेला आपलं सीट राखण्यामध्ये यश आल्यानंतर यामिनी जाधव यांचं कौतुक करताना त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि समर्थक आपण यावेळेला पाहतोय. त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांना थेटपणे त्या संदर्भातलं प्रमाणपत्र देखील त्यांच्या हवाली करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विजयश्री प्राप्त केल्यानंतर त्यांच्या विजयश्रीवरती शिक्कामोर्तब करणारी दृश्य छत्रपती संभाजीनगर पालकमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. संजय शिरसाट मुलाचा आणि मुलीचा देखील विजय त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. प्रभाग क्रमांक 29 मधून सिद्धांत शिरसाट आणि 18 मधून हर्षदा शिरसाट या त्या ठिकाणी विजयी झालेल्या. त्यामुळे ही विजयश्री ही शिरसाटांसाठी छत्रपती संभाजीनगर मधून अतिशय महत्वाची आणि स्वतः पालकमंत्री असल्या कारणामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या या दोन लढती होत्या. मात्र संजय शिरसाटांच्या लेकानं आणि लेकीनं त्या ठिकाणी हा विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण शिरसाट कुटुंबियांमध्ये असेल. शिरसाट कुटुंबियांशी आपण संपर्क करूया आणि त्याचबरोबर विजयश्री खेचून आणलेले हे तिघ लवकरच लोकशाही मराठीवरती आपण पाहणार आहोतच. कपिलजी आपला मुद्दा तुम्ही पूर्ण करण्याआधी मात्र यावेळेला मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीचं चित्र आपल्याला दिसतंय. भाजप 36 जागांवरती त्या ठिकाणी आहे. काँग्रेस 4 जागांवरती असल्याचं देखील पाहायला मिळतंय. एकंदरीतच आपण ओव्हरऑल विश्लेषण जे आहे काँग्रेसच्या विजयश्रीबद्दल ज्या ठिकाणी हार झालेली आहे त्याविषयी देखील आपण करतोय आणि भाजप एमआयएम इतर पक्षांबद्दलही बोलतोय. पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप ही 10 जागांवरती, शिवसेना 4 जागांवरती, राष्ट्रवादी खातं उघडत नाही, काँग्रेस मात्र 12 जागांवरती असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. अनेक ठिकाणची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचपैकी एक चित्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. काही ठिकाणी भाजपला मागे टाकण्यात यश येत आहे. मालेगाव महापालिकेत तर कांटे की टक्कर, भाजप 2, शिवसेना 18, इस्लाम मात्र 19 जागांवरती त्या ठिकाणी विजयी झालेली आहे. काँग्रेस 1, एमआयएम 4, सपा. आशीष शेलारांची प्रतिक्रिया. 29 महानगर पालिका के चुनाव में मतदाताओं ने सहभागिता दी और इस लोकशाही महोत्सव में साथ दिया, इसके लिए मतदाताओं का धन्यवाद. पूरे चुनाव के नतीजे आने के बाद उस पर भाष्य जरूर करेंगे. अब मैं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के निवास स्थान पर उनको मिलने जा रहा हूं. विश्वास दर्शाया है आपके विकास और आपके जो वादे थे उन सब बातों पर हम प्रतिक्रिया देंगे. थोड़ा समय रुकिए सर. फक्त मला एक विचारायचं की भाजप आणि शिवसेना युती
भगवा तुमचा झेंडा आहे तो फडकवण्याच्या तयारीत आहे मुंबई महापालिकेत, कसं दिसतंय चित्र? चित्र स्पष्टच आहे, सर्व निकाल आल्यावर आपण बोलूया. मोठी बातमी, भाजप 29 तर शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 19 जागांवरती असल्याचं दिसतंय. तर जळगावमध्ये ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी ट्रक भरून गुलालाची उधळण केली जाते. जळगाव मधले सगळे रस्ते हे सध्या गुलाबी पाहायला मिळतात, कारण जळगाव या ठिकाणी भाजप वरचढ ठरलेली आहे आणि तिथं विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय. आणखीन एक महत्वाची बातमी ही समोर आलेली आहे, पाहूया आपण कुठलं हे अपडेट आहे, कुठला निकाल आहे. जळगावमध्ये अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी खातं उघडलेलं आहे. भारती सोनवणे या विजयी झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्यांनी आपलं खातं हे उघडलेलं आहे. या घडीची महत्वाची बातमी. तर सुधाकर बडगुजरांच्या मुलाचा त्या ठिकाणी पराभव झाल्याची नागपुरातून यावेळेला सगळ्यात मोठी बातमी येते. सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र मात्र त्या ठिकाणी पराभूत झाल्याची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. जालन्यात MIM पक्षानं खातं उघडलेलं आहे आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या जल्लोषाचे व्हिज्युअल्सही आता यायला सुरुवात झालेली आहे. भाजपचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी जल्लोष साजरा करत असल्याचं थेटपणे आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतंय. जल्लोषाची दृश्य यावेळेला पाहणार आहोतच, मात्र महापालिकांच्या या रणधुमाळीमध्ये मुंबईचा दुपारी 1:30 वाजेपर्यंतचा जर कल पाहायला गेलं, सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती यावेळेला पाहतोय. भाजप 29, शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. नाशकात भाजपचे नेते सुधाकर बडगुजरांना मतदारांनी चांगलाच दणका दिलेला आहे. पुत्र दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून पराभूत झालेले आहेत आणि महापालिकांच्या या रणधुमाळीत नाशिकमध्ये भाजपचे नेते सुधाकर बडगुजरांना मतदारांनी चांगलाच दणका देत त्यांच्या पुत्राचा पराभव करत पुत्र दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून पराभूत झालेले आहेत. या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी आपण पाहतोय नाशिक मधून. तर नाशिकमध्ये भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांना मतदारांचा चांगलाच दणका आहे. बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर प्रभाग क्रमांक 29 मधून पराभूत झालेले आहेत. उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत. आणखीन एक महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, जालन्यामध्ये देखील MIM ना आपलं खातं उघडलेलं आहे. जालन्यामध्ये MIM गुलालाची उधळण करताना या ठिकाणी दिसते. अरविंद देशमुखांच्या विजयानंतर जल्लोष केला जातोय. पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मधून भाजपचे सगळे उमेदवार विजयी झालेले आहेत. 4ही महिला उमेदवार खरं तर होत्या पुण्यामध्ये या वॉर्डात आणि इथं मात्र रंजना टिळेकर यांच्यासह इतर 3 महिला उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि त्या पाठोपाठ आणखी एक मोठी बातमी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत, म्हणजे मुंबईच्या भांडूपमध्ये अद्याप मतमोजणीच सुरू झालेली नाही आहे. मुंबईतल्या भांडूपमध्ये अद्यापही मतमोजणीवरून सुरू असलेला वाद शमताना दिसून येत नाही. मतमोजणी सुरू न झाल्यामुळे त्या ठिकाणच्या उमेदवारांना अजूनही स्पष्टता येत नाहीये कारण नेमकं काय आहे. आणि त्या पाठोपाठ ज्या वेळेला भांडूपमध्ये मतमोजणी सुरू होईल त्या संदर्भातले अपडेट्सही आम्ही आपल्यापर्यंत देणार आहोत. मात्र भांडूपमध्ये मतमोजणीला सुरुवातच न झाल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. तर जुळत नाहीये अशी एक प्राथमिक माहिती ही समोर आलेली आहे आणि त्यामुळे भांडूपमध्ये अद्यापही मतमोजणी नाही. पण अर्थातच पुण्याची ही महत्वाची बातमी. बरं, लाघवी महिलांना प्राधान्य देत त्या ठिकाणी काही महत्वाच्या घडामोडी घडताना दिसून येत होत्या. एकाच प्रभागामध्ये असलेल्या 4 महिला ज्यावेळेला पुण्यामध्ये निवडून येतात, तर दुसरीकडे मात्र मुंबईतल्या भांडूपमध्ये अजूनही मतमोजणी सुरू होत नसल्याचं ज्यावेळेला दिसून येतं त्यावेळेला या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. पुण्यातल्या प्रभाग 40 मधून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आलेले 4ही महिला उमेदवार असल्याचा भाजपचा हा एकमेव प्रभाग त्या ठिकाणी होता. तर पिंपरी चिंचवडची एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 79 जागांवर आघाडी घेताना दिसते, तर कारभारी बदला असं म्हणणाऱ्या दादांची राष्ट्रवादी ही 36 जागांवर आघाडी घेताना दिसते. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडण्यात यश आलेलं नाहीये. काँग्रेसची देखील तीच परिस्थिती आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी केवळ
शिवाय 1 जागांवर आघाडीवर, तर मनसेला देखील या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये. पिंपरी चिंचवड मधली ही परिस्थिती आपण पाहतोय. तर भायखळा प्रभाग क्रमांक 211 मध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे. वकार खान काँग्रेसचे 2591 मतांनी आघाडीवर आहे, तर तिथं इजाज अहमद समाजवादी पार्टीचे यांच्यामध्ये सध्या टफ फाईट सुरू असल्याचं दिसतंय. मुंबई